नमस्कार. आज मी ते कर्ली घेतलेली आहे. कर्लीला काटे खूप असतात, पण चवीला छान लागते. मार्केटमधनं कापून आणलेली आहे मी. आता स्वच्छ धुवून घेते. कढीसाठी लागणारं वाटप काढून घेते. आणि ग्राइंडरवर बारीक वाटून घेते. वाटप वाटून झालेले आहे. भांड्यात काढून घेते. त्यात एक हिरवी मिरची घालते आणि वाटप उकळायला ठेवते. थोडीशी तिरफळं आणि 4 कोकमं घालते. मिक्स करून घेते आणि उकळी काढून घेते. वाटपाला उकळी आलेली आहे, तर धुवून ठेवलेली कर्ली घालते. चवीप्रमाणे मीठ घालून कढीला उकळी काढून घेते. छान कढीला उकळी आलेली आहे, कर्ली शिजलेली आहे. कर्लीची कढी तयार आहे. इकडे काही तुकडे मी तळ्यासाठी काढून घेतलेले आहेत. त्याला कोकम, आगळ, आलं, लसूण, कोथिंबीरीची पेस्ट, लाल मिरची पावडर, हळद, चवीप्रमाणे मीठ घालून पेस्ट करून घेते आणि कर्लीच्या तुकड्यांना लावून घेते. आणि थोड्या वेळासाठी बाजूला ठेवते. अर्ध्या तासाने इथे तांदळाचं पीठ आणि रवा मिक्स करून घेतलेले आहे. ते कर्लीच्या तुकड्यांना लावून घेते. तव्यावर तेल गरम करायला घेतलेले आहे. त्यात कर्लीचे तुकडे तळायला ठेवते. एका बाजूने तळून झालेले, आता दुसऱ्या बाजूने तळून घेते. अशा प्रकारे 2-3 वेळा परतून कर्लीचे तुकडे फ्राय करून झालेले. आता मी काढून घेते. इथे बेडगी मिरची घेतलेले आहेत 4-5. थोडेसे धणे, लसूण, आलं, त्यात गरम पाणी घालते आणि 10-15 मिनिटासाठी बाजूला ठेवते. इथे ओलं खोबरं, अर्धा कांदा आणि हळद घेतलं आहे. थोड्या वेळाने एकत्र वाटून घेते. कढईत तेल घेतलेले आहे, त्यात 3 लसणीच्या पाकळ्या घालते चेचून. लसूण लालसर झाल्यावर मिक्सरमधनं वाटून घेतलेली पेस्ट घालते आणि तेलात परतून घेते. थोडंसं पाणी घालते आणि मिक्स करून घेते. 4 कोकमं आणि हिरवी मिरची घालते कापून घेतलेली. मिक्स करून चवीप्रमाणे मीठ घालते आणि झाकण लावून उकळी काढून घेते. वाटपाला उकळी आलेली आहे, त्यात कर्लीचे तुकडे घालते. मसाल्यात बुडवून घेते नीट आणि झाकण लावून शिजायला ठेवते. 3-4 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे. आता दुसऱ्या बाजूने परतून घेते आणि पुन्हा एकदा झाकण लावून शिजायला ठेवते. झाकण काढलेलं आहे. कर्ली शिजलेली आहे. कर्ली मसाला तयार आहे. इथे सुरण घेतलेलं आहे, त्याचा छोटा तुकडा काढून घेते आणि आता साल काढून घेते सुरणाचं. आणि छोटे छोटे तुकडे कापून घेते. अशा प्रकारे ते पाण्यामध्ये 3-4 कोकमं घातलेले आहेत. तर सुरणाचे तुकडे घालते बारीक कापून ठेवलेले. कढईत तेल घेतलेले आहे, त्यात हळद आणि मीठ घालते आणि मिक्स करून घेते. ते सुरणाचे तुकडे धुवून घेतलेले आहेत, ते घालते आणि तेलात परतून घेते. सुरण बारीक कापलेलं आहे, त्यामुळे पटकन शिजला. आता काढून घेते. इथे कोलंबी घेतलेली आहे, साफ करून स्वच्छ धुवून ते तेलात परतून घेते 3-4 मिनटं आणि ते पण काढून घेते बाजूला. त्याच कढईत थोडंसं तेल घालते. एक बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्ता घालते. कांदा लालसर होईपर्यंत परतून घेते. आता त्यात एक छोटा चमचा आलं लसूण पेस्ट घालते आणि परतून घेते. थोड्या वेळाने एक टोमॅटो घालते आणि झाकण लावून टोमॅटो शिजायला ठेवते. झाकण काढलेलं आहे. टोमॅटो थोडासा नरम झालेला आहे. आता पाणी घालते. लाल मसाला आणि हळद घालते. मिक्स करून झाकण लावून मसाला शिजायला ठेवते. मसाला शिजलेला आहे. त्यात भाजून ठेवलेलं सुरण आणि कोलंबी घालते.
मिक्स करून घेते, थोडंसं पाणी घालते, चवीप्रमाणे मीठ घालते आणि 2-3 कोकमं घालते. सर्व एकत्र करून झाकण लावून शिजायला ठेवते. भाजीतलं पाणी आटलेलं आहे. त्यात गरम मसाला आणि कोथिंबीर घालते बारीक कापून ठेवलेली. मिक्स करून घेते. चुरणात कोलंबी घालून भाजी तयार आहे. आता मी सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.